असेल टाइम अलर्ट होईल हे लक्षात ठेवा आपण. त्याचबरोबर नानाजी राऊत यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आवाज ऐका मिळेल मानकिवलीचा गोड आवाज. तर दरम्यान सुनील केवणे खरं तर स्टार खेळाडू आहे वांगणी परिसरातील. आज मात्र तो सामन्यामध्ये नाही आहे. त्याचबरोबर भूषणजी धुले यांचं सुद्धा आगमन झालंय. मंचावरती या. स्वागत आहे. सामना सुरू होतोय. गेम इज ऑन. कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. याच दरम्यान समालोचक महेशजी धुळे सर यांचे पिताश्री मनोहरजी धुळे यांचंही शुभागमन झाले. या पण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. आणि पहिल्या बॉलवरती बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण धुळेचा धमाका षटकार. तो मरण अरे त्याच तर नाव करण. बदलापूरचा वंडर बॉय पहिल्या बॉलवरती धमाका षटकार ठोकलाय. 6 धावांच्या साथीनं संघाचं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. पुन्हा एकदा यावेळेस तुम्ही पाहताय इनसाइड आउटचा नेत्रदीपक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता आणि इथे तुम्ही पाहताय जेल स्वीकाराचा प्रयत्न फसतोय. दुसऱ्याच बॉलवरती जीवनदान मिळतोय टीम जोबली संघाच्या करण धुळेला. दोन्ही ताकदवार टीम मैदानावरती खेळतात. तर दरम्यान दोन्ही संघ जोयले आणि ढवलेपाडा आणि बाळाशेठ कांबरे यांचे दोन्ही संघ आवडते संघ आहेत आणि त्या दोन्ही संघांना समान पारितोषिक लावले आहे. लागोपाठ 3 चौकार 3 षटकार आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी लागोपाठ 3 विकेटसाठी 2-2 हजार रुपयाचं कॅश प्राइज आहे दोन्ही टीमला. राहुलजी. यस. शिवसेना तालुका प्रमुख माजी सभापती पंचायत समिती अंबरनाथ बाळाराम कांबरे साहेब आणि माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक मंगेजी विनायक धुळे साहेब यांच्या जबरचं नातं. अजून एक चांगला फटका ऑन साइडला लॉंग ऑनला ओव्हर द बॉल हिट स्टेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या बॉलवरती जेल ड्रॉप झाला आणि आता तुम्ही पाहताय करण धुळेच्या बॅटपासून हा धमाका षटकार. बाळा कांबरे साहेबांना तुम्ही पाहताय मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. शिस्तबचन सेवा नातं या 4 संगमाने भरलेली शिवसेना आणि त्या शिवसेनेचे कार्यकर्ते बाळा कांबरे साहेबांचं शुभागमन. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. षटकार ठोकलाय करण धुळे ना. दोन्ही संघ तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी संयुक्त विद्यमानाने या मैदानावरती खेळत असताना यापुढे देखील पुन्हा एकदा चांगला फटका बाहेर मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठमोरा 2-2 खेळाडू पोहोचले. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. इथे मात्र पुन्हा एकदा संधी मिळते करण धुळेला. 2 धावा मिळतील यात शंकाच नाहीये. दोन्ही संघाचा विचार केला तर तुम्ही पाहताय बजरंगबलीच्या आशीर्वादाने मैदानावरती नेहमीच खेळत असताना आणि जेव्हा जेव्हा जोबेली विपक्ष ढवळेपाडा अशी मॅच असते ना त्यावेळेस प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी. तदनंतर युट्यूबवरती देखील तुम्ही पाहताय बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. त्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. निमित्त एकच कासगाव चषक 2024 पर्व तुम्ही एन्जॉय करताय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय बरेचसे मान्यवर इथे उपस्थित झालेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. अजय भोईरला तुम्ही पाहताय तोलपांच्या भूमिकेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय पुन्हा एकदा सचिन केबने मागणी एक्सप्रेस रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळेस तुम्ही पाहताय पुन्हा एकदा स्विच हिट बिर्र काढून दिलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. स्टुडिओचे मालक आणि एक प्रोफेशनल फोटोग्राफर योगेशजी राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालं. मोस्ट वेलकम. या आपण मंचावरती. माफी असावी खरं तर स्वीपचा फटका होता करण धुळेच्या बॅटमधून. मोठा फटका तुम्ही पाहताय ऑन साइडला फेकून दिला का बॅटिंग करतोय. षटक क्रमांक पहिला अक्षरशः तुटून पडलाय. करण धुळेला तुम्ही पाहताय दुसऱ्या बॉलवरती खरं तर जेल ड्रॉप झाला होता परंतु आता हा जखमी वाघ मैदानाच्या डरकाळी पडतोय.
पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी, तिसऱ्या बॉलवरती षटकार, चौथ्या बॉलवरती दुहेरी, पाचवा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय. आणि नक्कीच आमचे जोवेली गावचे उद्योजक समाजसेवक काशीनाथजी गवळी एकेबाई यांच्याकडून लगातारचे 3 षटकारांसाठी 1500 रुपयाचा कास प्राइज देण्यात येईल. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आतापर्यंत 22 धावा. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय खरं तर टॉस जिंकला होता टीम जयरमान ढवलेपाडा संघाचा. क्षणाचाही विलंब न करता लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि आता तुम्ही पाहता बॅटिंग वाटायला आली आहे आणि का बॅटिंग करतोय करण धुळेला तुम्ही पाहताय. महेंद्र धुळे देखील इनॅक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संस्थापक महेंद्र धुळे याबरोबर देखील बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळते. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. महेंद्र धुळे यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे या असोसिएशनची. श्रीधरजी धुळे साहेब जे अध्यक्ष आहेत त्यांचा विश्वास महेंद्र भरते आणि तुम्ही पाहताय आज इनॅक्शन मध्ये गोरदस्त यार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, फटका बसला, करण धुळे रुसला आणि आता तुम्ही पाहताय एक मोठा फरंदाज तंबूच्या दिशेला परतेल. शेवटच्या बरोबरती शेवट गोड केलं टीम ढवलेपाडा संघानं. फरंदाज केडीला परतावं लागेल माघारी. फरंदाज बाद. पुढचा बंडर बॉय काय बॅटिंग केली आहे. पहिला षटकार त्याचा तुम्ही पाहताय ऑन साइडला फेकून दिला जवळ लांब पल्ल्याचा हा फटका तुम्ही पाहताय जागेवरूनच खेचला होता लॉंग ऑनला. दुसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोपणीसारखी बॅट फिरवली होती. खरं तर टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता हा फटका देखील भरपूर चांगला होता. आणि दुसरा स्वीपचा फटका तुम्ही पाहिला. तिसरा तो देखील मिडविकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता शेवटच्या बरोबरती तुम्ही पाहताय पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फसला आणि करण धुळेला परतावं लागला माघारी. परतच बाद होतोय. नवीन खेळाडू तुम्ही पाहताय मैदानावरती जोवेलीचा हिट मॅन रोशन धुळेला तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल होतोय. रोशन आणि त्याच्या साथीने अजय धुळे ही बंधुराजांची जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही बॅटर आता दाखल झाले. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी मार्कवरती बंटी केवणे येतात. या दरम्यान बारवी डॅमचे आतिजी भंडारी यांचं आगमन झालं. या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. यस चांदपगावचे उद्योजक समाजसेवक आतिश भंडारी यांचंही शुभ आगमन झालंय. जर्मन चषकाचे दमदार आयोजक आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकांच्या ती धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला संपन्न झाले. 5 षटकाचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 5 षटकाच्या बाचमध्ये आता चांगली बॅटिंग म्हणावं लागेल टीम जोबेली संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला गोरदास बंटी तयार होतोय. राईट मोर द विकेट. बंटीचा पहिला बॉल तेच थरार गोरदाजी तुम्हाला पाहायला मिळते. बन्नाट वेग लाईन खराब आहे पंचाने सांगितला. केपी सरांचा इशारा पोहोचला. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते जोडली जाते. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. विष्णू चिंतामण धुळे हे देखील मागचा आनंद घेत आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. एस स्पोर्ट्स संधीचे मसने जोडले गेले त्यांचे मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला खेळलाय चांगला फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्कोर रेगला क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूला अडवलं तुम फेक करेल. एक धाव तर इथे एक पडली आणि दुसऱ्या धाब्यासाठी भरपूर वेगाने निघला होता अजय विलास धुळे परंतु त्याला इथे थांबवलंय. रोशनच्या माध्यमातून एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 25 धावा जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तिथे मात्र 23 धावा होत्या. आता एक बॉल फेकत असताना 2 धावा खर्च गेल्या बंटी केवणेच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरं तुम्ही एन्जॉय करता. आज ढवलेपाडा टीम म्हटलं तर 24 कॅरेटचं सोनं सुनील केवणे मैदानावरती नाही या. गोरदास यार या बरेच देखील घुटण्यात एक आणि सिक्सर देख असा फटका खेचण्याचा प्रयत्न परंतु इथे संपर्क नाही या बॅटन बॉलचा. बॅटन पॅडच्या मधनं बॉल मात्र निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना समीरजी मात्रे ते देखील मागचा आनंद घेतात त्यांचे मनपूर्वक स्वागत. गुरदास तयार होतोय. बंटी राईट मोर द विकेट. चांगला फटका यावेळेस तुम्ही पाहताय पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक धावतोय. डीप मध्ये हाताचा पिसारा तिथे फुलवला. गणेश होते डीप मध्ये. डीपला गेला जेल संपलाय खेळ. परतावं लागेल माघारी. रोशन बॅक टू द पवेलियन.
चे साथी समालोचक मित्र राहुलजी भोईर अर्थातच श्रीमलंग क्रिकेट समितीचे प्रवक्ते आणि त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे रायगड मुंबई पालघर प्रवक्ते राहुलजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच. मुंबई किंग राहुलजी भोईर यांचंही शुभागमन झाले. मनपूर्वक स्वागत. नाद एकच बैलगाड्या शर्यत असेल त्यानंतर क्रिकेट असेल भरपूर चांगला समालोचन साथीने तुम्हाला ऐकायला मिळतो. आज पियुषजी बाबरे जोडले गेले त्यांच्या साथीने जगदीशजी पाटील सर आणि आमचे महेशजी धुळे सर जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत. जर्मन जोबेली संघ मैदानावरती खेळतो आणि त्या संघासाठी शुभेच्छा आलेत आयबा ग्रुप. खरं तर जोबेली त्याच्याकडून शुभेच्छा आलेत त्यांचंही मनपूर्वक आभार. संदीपजी धुळे यांच्याकडून विवेकच्या 3 बॉल 3 षटकारासाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा बंटी राईट मोर द विकेट. याबडेच देखील अडबा बाटणं खेचायचं होतं नाही जमलं. विवेक गायकवाडला तुम्ही पाहताय सॅकिंग इन वरती इनॅट नंबर 4 वरती तो दाखल झाला. या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. टीम चेअरमॅन जोबेली संघाला धावफलक तुम्ही पाहताय 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना सचिन केमनेला तुम्ही पाहताय भरपूर विश्वास होता टीम ढवळेपाडा संघाचा परंतु 23 धाबा त्याने खर्च केला आणि आता षटक क्रमांक दुसरा बंटीला तुम्ही पाहता. आतापर्यंत बंटीने चेंडू फेकले जवळजवळ 5 परंतु त्यामध्ये एक व्हाईट बॉल. बॅटची कडा होती पुन्हा एकदा एस्टनच्या मागे आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय परंतु बाल बचावले गेले. सिंगल धाव ते मिळेल. बंटीला तुम्ही पाहताय थोडेसे नाराज आहेत अनिकेत वरती परंतु सिंगल येथे मिळतीये. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. आतापर्यंत 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ढवळेपाडा संघ खेळतोय मैदानावरती त्या संघासाठी चेतनजी केवने महेशजी केवने यांच्याकडून देखील शुभेच्छा आले त्यांचे मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर दोन्ही संघ आपण पाहतोय एका बाजूला बदलापूर तर दुसऱ्या बाजूला बांगडी. तर या दरम्यान चामटोलीचे उद्योजक सन्माननीय स्वप्नीलजी इरमाली साहेब यांचं या मंचावरती आगमन झालंय. सहर्ष स्वागत. थँक्यू. षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त झालं आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 26 धाबा. पहिल्या षटकाच्या अंती 23 आणि या षटकामध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्या बंटीच्या माध्यमातून. आदेश धुळे यांच्याकडून देखील विवेक गायकवाडसाठी 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. जेव्हा जेव्हा जोबेली संघ असेल ढवळेपाडा संघ असेल मैदानावरती खेळतात त्यावेळेस मात्र बक्षिसांची खैरात नेहमीच होत असते. षटक क्रमांक दुसरा संपन्न झाले. 2 षटकाच्या अंती 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ज्या प्रकारची सुरुवात केली होती करण धुळेने असं वाटलं होतं आता खरं तर धावसंख्या भरपूर वेगाने वाढेल परंतु पहिल्या षटकामध्ये 23 आल्यानंतर काय कमबॅक केले बंटी केवनेनं. फक्त आणि फक्त 3 धाबा त्याने खर्च केल्या. षटकाची समाप्त झाली. षटक क्रमांक दुसरा समाप्त. सर्कलची पाबंदी संसारबंदी आता पूर्णपणे हटवून लावली आहे आणि आता षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा सचिन केवनेला तुम्ही पाहता. सचिन केवने असा खेळाडू ज्याच्यावरती काळोख्या रात्री देखील टीम ढवळेपाडा विश्वास ठेवते आणि जरी पहिल्या तर दरम्यान पाहतोय आपण बदलापूर विकासाचे महामेरू आणि शांत संयमी नेतृत्व ज्यांनी नेहमीच आपल्या या परिसराला दिले ते या परिसराचे दमदार व्यक्तिमत्व माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय चेतनजी मनोहर धुळे साहेब यांचे या मंचावरती आगमन होते. त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक चेतनजी मनोहर धुळे साहेब या पण आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. ड्राईव्ह केला ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक धावतोय. डीप मध्ये चेंडूला अडवला उत्तम फेक करेल दरम्यान एक चिकी सिंगल इथे देखील जोडली जाते. तर या दरम्यान कर्जत उपतालुका प्रमुख सन्माननीय दशरथजी भगत साहेब यांचं सुद्धा आगमन मंचावरती होते. स्वागत आहे आपलं. त्याचबरोबर त्यांचे समवेत त्यांचा मित्र परिवार आणि त्याचबरोबर आमचे प्रवीणजी धुळे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्याचबरोबर जोयलेचे शाखा प्रमुख गणेशजी जमदार यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. खरवेगावचे उद्योजक समाजसेवक गणेशजी जमदारे साहेब शाखा प्रमुख यांचंही शुभागमन झाले. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून षटकार आलाय अजय धुळेच्या बॅटमधून एबीडीच्या बॅटमधून. हा षटकार धावफलक आता पुढे सरकेल. 30 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिला बॉल निर्धाव विवेक गायकवाडने खेळला. दुसऱ्या बॉलवरती सिंगल. तिसऱ्या बॉलवरती हा षटकार आणि धावफलक पुढे सरकतोय. 30 धाबा.
फुल टॉस होता, ऑन साइडला खेळला, मिड विकेटला फटका फसला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित होता आणि आता तुम्ही पाहताय एवढीला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. माघारी नवीन फलंदाज तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल होतो. रिबस किंग म्हणून ज्याला ओळखलं जातो खर तर महेंद्र धुळे आता मैदानाच्या दाखल होतो. यस फलंदाज बाद आहेत आणि आता तुम्ही पाहताय नवीन खेळाडू महेंद्र धुळे माही मैदानाच्या दाखल होतात. 5 षटकांची मॅच ज्या प्रकारची सुरुवात केली होती करून धुळेनं, असं वाटलं होतं की आता टार्गेट भरपूर मोठं सेट होईल, परंतु षटक क्रमांक दुसरा घेऊन आला गोलंदाजी मार्गवरती बंटी केवने आणि काय गोलंदाजी केली. आगीचे निखारे फेकत असताना फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या आणि महत्वाचा एक फलंदाज बाद केला आणि आता तुम्ही पाहता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होता महेंद्र धुळे. वांगणी एक्सप्रेस सचिन केवनेला तुम्ही पाहू शकता, ज्याने मात्र आतापर्यंत 4 बॉल टाकलेत, त्यामुळे त्यामध्ये 1 विकेट संपादित केली, 7 धावा खर्च केल्या. यावेळेस देखील फटका फसला, यष्टीरक्षक पुढे सरकतोय परंतु स्वतः गोलंदाज पोहोचलाय. सचिनला तुम्ही पाहताय, महेंद्रला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. तर खरवळीचे समाजसेवक सन्माननीय देवीदासजी भगत यांचे मंचावरती आगमन झालंय, मनापासून स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय महेशजी फुटाणे आपलं सुद्धा स्वागत. थँक्यू. अजून एक फलंदाज बाद होतोय. तुम्ही पाहताय महेंद्र धुळे आता जड पावलाने जड अंत करणारे मैदान सोडत असताना, कारण महेंद्र धुळेच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी होती, एकामागे एक फलंदाज बाद होत चालले होते. अशा परिस्थितीमध्ये संघाचा डाव सावरायचा होता, परंतु तुम्ही पाहताय आता थेट मैदान सोडत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला, बॅटची वरची कडा घेतली, त्यानंतर सचिनला तुम्ही पाहिलं धावत पडत तो चेंडूवरती पोहोचला आणि आता मैदान सोडत असताना महेंद्र धुळे नवीन खेळाडू यंगस्टर खेळाडू मैदानाच्या दाखल झाला. खरं तर प्रेम धुळेला तुम्ही पाहता, जो मात्र जबळ 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या दाखल झालाय, परंतु अजूनही विवेक गायकवाड मैदानावरती खेळतोय, ही जमेची बाजू आहे. चला अधिकचा वेळ खर्च न करता लगेच खेळायला सुरुवात करा. गोलंदाज सचिन, लेफ्टम राऊंड द विकेट. बॅटची कडा आहे का पाहावा लागेल, पुन्हा एकदा परतावा लागेल माघारी. यावेळेस तुम्ही पाहताय प्रेम धुळेला, तो देखील आता मैदान सोडतोय. फलंदाज बाद. हॅट्रिक संपादित केली आहे सचिन केवनेनं. तुम्ही पाहू शकता टीव्ही स्क्रीनवरती कुणालजी डायरे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक कशा प्रकारे संपादित केली सचिन केवनेनं. पहिल्या षटकामध्ये 23 धावा जरूर खर्च केल्या. यावेळेस तुम्ही पाहू शकता अजय धुळेला षटकार ठोकल्यानंतर ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला मिड विकेटला. त्यानंतर महेंद्र दाखल झाला, महेंद्रची देखील बॅटची वरची काढा घेतली आणि सचिनने तो झेल टिपला आणि आता तुम्ही पाहताय प्रेम धुळे तो देखील मैदान सोडत असताना बॅटची कडा घेतली. त्यानंतर यष्टीरक्षकाने काम इथे मात्र पूर्ण केला आणि आता तुम्ही पाहताय सलग 3 धक्के लागले टीम जोबेली संघाला आणि आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. खरं तर गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे, फिरकीचं आक्रमण तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं, परंतु सध्याच्या घडीला बॅट्समनच्या भूमिकेत आता कल्पेश धुळे मैदानावरती दाखल झालाय. खरं तर गोरेगाव चषकामध्ये का बॅटिंग केली होती कल्पेशनं. 21 धाबाची गरज असताना 2 षटकार कल्पेशच्या बॅटमधून आपण पाहिले होते. त्यानंतर तो बाद झाला आणि सामना गमवावा लागला होता टीम चेअरमन जोबेली संघाला. परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी असणार ते देखील पाहावं लागेल. तर दरम्यान विकेट हॅट्रिक मिळाली आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय बाळाशेठ कांबरे यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये होते आणि त्याचबरोबर फलंदाजी करणाऱ्या जोयली टीमला सुद्धा 3 चेंडू 3 चौकार 3 चेंडू 3 षटकार यांच्यासाठी सुद्धा 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. येस, त्याच प्रकारे आमचे या स्पर्धेचे शिल्पकार समाजसेवक हरीजी राऊत साहेब त्यांच्याकडनं देखील सचिन केवनेसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झाले, त्यांचे आभार. गोलंदाज सज्ज होते गणेश जाधव. गणेशचा पहिला बॉल तेज तरार गोलंदाजी, पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करतोय LBW. विवेक गायकवाडला परतावा लागेल माघारी. सलग या मॅच मध्ये तुम्ही पाहताय टीम जयरामन डवलेपाडा
मैदान सोडतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये अजून एक लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. भारत धुळेला तुम्ही पाहताय एकामागे एक 4 फलंदाज सलग बाद झालेत. अशा परिस्थितीमध्ये टीम जर्मन जोविली संघाला एकच सांगेल, यही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूंछो चिड़े से कैसा बनती आशिया, ओ बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. थेंबे थेंबे तळे सचे. ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून चौकार षटकार येत नाही आहेत ना, त्यावेळेस तुम्ही क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं, परंतु आतापर्यंत तसा काही प्रयत्न झाला नाही. भारत धुळे दाखल झालाय मैदानावरती. एक मास्टरमाइंड खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट जर्मन जोविली संघासाठी खेळलाय, परंतु आज या मॅचमध्ये खरी कंबर कसावी लागेल. चांगला फटका आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस तुम्ही पाहताय बॉल मिडॉलला क्लिअर करून डीप मध्ये चाललाय. लॉंगॉच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल एक बडी दुसरीचा प्रयत्न होता, परंतु इथे नकार दिलाय भारतच्या माध्यमातून. भारतला माहिती आहे खरं तर इथे एकामागे एक फलंदाज बाद होत चालेत. अशा परिस्थितीमध्ये संघाचा डाव सावरायचा, संकटमोचक कामगिरी करायच्या, त्याच अनुषंगाने भारत दाखल झाला. एक सिंगल त्याने एकपडली आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या या मॅचमध्ये. यस, 4 षटकार आपण पाहिले होते. करून धुळेच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार, तर अजयच्या बॅटमधून 1 षटकार आपण पाहिलाय, परंतु आतापर्यंत चौकार आला नाही. गणेश जाधवला तुम्ही पाहता काही सकाळमंत्र आता सचिन केवनेने दिलाय. एक सिंगल इथे एक पडले, 2 बॉल त्याने टाकलेत, 1 धाव त्याने खर्च केली. धावफलक पुढे सरकत असताना खेळाडू कक्षामध्ये देखील थोडंसं चिंतेचं वातावरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज गणेश राऊंड द विकेट. यावेळेस देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न फसला आणि थडमॅचच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता, त्याने झेल टिपला. कल्पेशला देखील परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. चेक डीजे. हरिभक्त गणेश बुवा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे मंचावरती यावं. आणि त्याचबरोबर नेक्स्ट मॅच कानोर बॉईज विपक्ष मोहाची वाडी, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे, त्यामुळे आपण रिपोर्टिंग करा आणि मध्यंतरीच्या काळामध्ये आपण टॉससाठी या. मोहाची वाडी आणि कानोर बॉईज. थँक्यू. पहिला षटकार आपण पाहिल्या, खरं तर 3 धावा बंटीने खर्च केल्या, 26 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सचिनने कमबॅक केलं. 3 विकेट संपादित करत असताना 7 धावा त्याने खर्च केल्या. धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचलं होतं धावफलकावरती 33 धावा. आणि आता तुम्ही पाहता 3 बॉल फेकत असताना 2 विकेट संपादित केले आणि 1 धाव खर्च केली. गणेश जाधवच्या माध्यमातून धावफलक 34 या आकड्यावरती. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतो. यावेळेस तुम्ही पाहताय विशाल धुळेला तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झाला. जबळ 9व्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला. गोलंदाज गणेश. या बळीला देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहता बॅटन पॅडच्या बदना 30 थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. टप्पा पडला, भरदा वेगानं बॉल निघून चालला असते रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी टीम जर्मन ढवलेपाडा संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. तर मेजरमेंट पाहतोय आपण. दमदार व्यक्तिमत्व अग्रयुवक उन्नती मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप शेठ बैकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं कासगाव चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर त्यांच्या समवेत बालचंद्रजी राऊत आणि सूर्यकांतजी नवले हे सुद्धा उपस्थित आहेत. या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. अग्री समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब, खरं तर जगदीश स्मृती चषकाचे दमदार आयोजक, त्यांच्या साथीनं मानकिली गावचे शाखा प्रमुख बालचंद्र राऊत साहेब आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय सूर्यकांतचे नवले मानकिली गावचे समाजसेवक, यांचंही शुभागमन, त्याचंही मनपूर्वक स्वागत. चौकार आलाय 4 धाबाच्या साथीनं. धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकेल. आता धावफलकावरती टीमची टोटल 38 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस तुम्ही पाहताय बॉल बॅक ड्राईव्ह करायचं होतं. स्वतः गोलंदाज पोहोचलाय, चेंडूला फेक करेल. दरम्यान एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीला धावफलक आता पुढे सरकेल. 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कमीत कमी 55 ते 60 धावा या मॅचमध्ये बनवाव्या लागतील टीम जर्मन जोबिली संघाला, कारण तुम्ही पाहताय समोरचा संघ देखील भरपूर मोठा आहे. खरं तर बदलापूरचा विचार केला तर जर्मन जोबिली संघ असेल जो नेहमीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरती खेळत असतो. वांगणीचा विचार केला तर जर्मन ढवलेपाडा संघ जो नेहमीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरती खेळत असतो. त्यामुळे ही लढाई भरपूर मोठी आहे. दोन्ही टीमच्या माध्यमातून हे द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळेल. आज दुसऱ्या डावामध्ये खरं तर सुनील केवने
याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळणार नाहीये, परंतु सचिन केमने असतील, भूषण बैकर यांचा चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक तुम्ही पाहताय 14 देखील समाप्त झालं. 4 षटकांच्या अंतिम टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 39 धावा. यस जगदीश सर. येस नेक्स्ट मॅच मोहाची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट कानोर बॉईज. दोन टीमची कॅप्टन आपण टॉस साठी या. एका बाजूला अमोल सबान तर दुसऱ्या बाजूला अक्षय देशमुख अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी पोहोचायचं. मिड इनिंग मध्ये आम्ही टॉस करतोय. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहे, त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर पोहोचायचं. गोलंदाज तयार होतोय. अक्षयला तुम्ही पाहताय षटक क्रमांक अंतिम 5वा. गोलंदाजी मार्क वरती अक्षय बैकर. गोरेगाव चषकामध्ये खूप चांगली गोलंदाजी अक्षयची आम्ही पाहिली आहे, परंतु या खासगाव चषकामध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करेल. समोर तुम्ही पाहताय विशाल धुळे, त्याच्या साथीने भारत धुळे. पहिला बॉल ऑन साइडला खेळला, मिड विकेटला. टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ घट्टा के संग संग बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय बैकरचं भव्य स्वागत बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच. षटकार आलाय. साधा बच्या साथीने धाव फलक पुढे सरकेल. टीमची टोटल आतापर्यंत 45. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अरे इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका कर दिया. षटकार ठोकलाय साधा बच्या साथीने धाव फलक 45. 45 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. गोरदास तुम्ही पाहता अक्षय बैकर पहिल्या बरोबरती त्याचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड, सॉक से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना बॅटर विशाल धुळेच्या बॅटमधून हा षटकार. 5 बॉलचा खेळ शिल्लक का या मॅच मध्ये. गोरदास तयार होतोय. अक्षय यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅट अन बॉलचा टप्पा पडला. गिरकी घेत बॉल मात्र निघून चालला. यस्ती रक्षकाच्या ताब्यात. डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुटकेचा मोकळा निश्वास सोडला मी म्हणेन अक्षयनं, कारण पहिल्या बरोबरती खरं तर षटकार ठोकला होता विशाल धुळेनं. आणि षटकाराच्या साथीने धावफलक 45 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. कमीत कमी 50 ते 55 धावा बनवावाच लागतील. पुन्हा एकदा फुल टॉस होता. यावेळेस तुम्ही पाहताय 2-2 क्षेत्ररक्षक थर्डमॅन आणि फाईन लेगचा खेळाडू. त्यामध्ये मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभागून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22च्या स्वरूपात येतोय चौकार. 4 धावा. हा चौकार आलाय 22च्या स्वरूपात. येस खेळाडू कक्षातून आवाज कमी ठेवा. आम्हाला आयोजन कमिटीची सूचना येते, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. येस पंच काहीसा इशारा करतात. हाईट फॅक्टर चेक करण्यात येईल. येस बॅटिंग रिव्ह्यू आहे, त्यामुळे आता तिसरे पंच आपण यायचं. हाईट फॅक्टर चेक करण्यात येईल. चला तिसरे पंच फिरोज खान सर. फेअर डिलिव्हरी. तर चौकार आलाय 22च्या स्वरूपात. 4 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. आतापर्यंत धावफलक 49 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. गोलंदाज अक्षय बैकर 10 धावा आतापर्यंत खर्च केल्या 3 बॉलवरती. ऑन साइडला खेळलाय, फटका फसला. स्कोर लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. भूषण बैकरला तुम्ही पाहताय वाराच्या वेगानं झपाट्याने चेंडूवरती पोहोचला आणि इथे झेल स्वीकारलाय. अजून एक धक्का लागेल टीम चेअरमन जोबेली संघाला. परत विशाल धुळे बाग
उद्योजक समाजसेवक स्वप्नीलजी इरमाळी यांचंही शुभ आगमन झाले, त्यांचंही स्पर्धेच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत. प्रवीणजी धुळे यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन खेळाडू संजय धुळे जातोय मैदानावरती. जबरजबळ 10व्या क्रमांकावरती आता संजय दाखल होतो. गुरुदास अक्षय बॅटची कडा स्टंपच्या मागे स्थिरक्षक पोहोचलाय आणि आता तुम्ही पाहता अजून एक धक्का लागतो टीम जयरमान जोबेली संघाला. संजय धुळे बॅक टू द पॅव्हिलियन. आपण शेवटचं षडक मार्गच आहे मोहाची वाडी आणि त्याचबरोबर कानोर बॉईज त्यासाठी या. थँक्यू. नवीन खेळाडू सुशांत ऑन साइडला. यावेळेस मात्र तुम्ही पाहताय पुन्हा एकदा फटका फसलाय. भूषण बाईकर पोहोचलाय आणि इथे तुम्ही पाहताय खरं तर विकेट हॅट्रिक पुन्हा एकदा संपादित झाली आहे आणि टीम जयरमान जोबेली संघाला अजून एक धक्का लागतोय. यस हरीजी राऊत यांच्याकडून पुन्हा एकदा 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल गुरुदास अक्षय बैकरला. आणि आता तुम्ही पाहताय पूर्णपणे ऑलआउट झालाय संघ आणि टीम जयरमान जोबेली त्यांनी मात्र आपण पाहतोय आतापर्यंत मजलला मारली आहे धावफलक पहिल्या डाबाच्या अंती. चला दोन्ही टीमची कॅप्टन कानोर बॉईज आणि मोहाची वाडी 49 धाबा जगदीशजी पाटील सर आणि 50 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक. खर तर मुंबई किंग म्हणून ज्याची ख्याती आहे राहुलजी भोईर सर. मानेर गावचा एक गोड आवाज. धन्यवाद. थँक्यू. चला या लवकर दोन्ही टीम्स काबे करता. मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा आम्ही तुम्हाला इन्व्हिटेशन देतो तेव्हा जवळ येऊन थांबा कारण वेळ नसतो. लगेचच सामने सुरू होतात. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि उपतालुका प्रमुख सन्माननीय दशरथजी भगत साहेब यांचे शुभ असे आपण टॉस करू दोन संघामध्ये. मोहाची वाडी आणि त्याचबरोबर कानोर बॉईज हा आजच्या फ्रेश लॉट मधील दुसरा सामना असेल. चला या. थँक्यू. चला टॉस करतोय आपण. दशरथजी भगत साहेबांना विनंती करेन की आपण यावा आपल्या शुभ असे आपण नाणेफेकी करणार आहोत या दोन टीम मध्ये. पुन्हा एकदा आजच्या रात्रीमध्ये दोन मोठे संघ एकमेकांसमोर पाहा मिळतील. हेड टेल टेल कानोर संघ टॉस जिंकला. अभिनंदन. टॉस जिंकल्यानंतर काय पसंती असेल? बॉल फर्स्ट. बॉल फर्स्ट. बॅटिंग करणार मोहाची संघ कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा गेम प्लॅन असेल? मोहाची वाडी संघ हा एक चांगला संघ आहे. जेवढं कमीत कमी धावापर्यंत रोखायचा प्रयत्न करू. काय स्ट्रॅटेजी असेल मैदानामध्ये आणि पूर्ण प्लेइंग 11 असेल का? कारण बऱ्याच टीममध्ये 1-2 खेळाडू नसतात. मग पार्ट टाइम गोलंदाज पार्ट टाइम बॅट्समनचा वापर करावा लागतं. मात्र तुमच्या संघाची काय स्थिती असेल? आमची रेग्युलर जी टीम खेळते तीच खेळणार. पहिल्यांदा डे नाईटचा फॉर्मॅट या जाणता राजा क्रीडा मंडळ कासगावच्या वतीने आयोजन करण्यात आलंय. काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर केलंय आणि नवूनी एंट्री दिल्याबद्दल नवूच्या पण धन्यवाद बोलतो. ओके थँक्यू. मोहाची वाडी संघाचे कॅप्टन निश्चित तर कानोरगावचे सरपंच सन्माननीय अरुणजी राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावा. सामना लगेचच सुरू होईल. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. कासगाव चषक 2024चं दर्जेदार आयोजन आणि खेळाचं द्वितीय सत्र जसं सुरू होईल तसा मायक्रोफोनवरती आवाज धुमधुमणार. आज मात्र बैलगाडा शर्तींचा आवाज आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय.
ते आमचे श्रीमलन क्रिकेट समितीचे प्रवक्ते राहुलजी भोईर यांचा दमदार आवाज आणि होऊन जाऊ दे डीजे. चेक. चला सामना सुरू होतोय. ऐकूया आवाज राहुल भोईर यांचा. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण यांचा आपण आवाज ऐकला कॉमेंट्री बॉक्स मधून. मॅच ऑन. पहिलाच बॉल. भव्य स्वागत केलेलं आहे. साइंड अँड डिलिव्हर शॉट जबरदस्त आहे. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. साधावा. स्वतः या. थँक्यू. हर्षदनं पहिलाच बॉल वरती आघात केलेला आहे. भव्य स्वागत केलेला मैदानाच्या आतमध्ये महेंद्र धुळे माहीचा. 50 धावा या मॅच मध्ये विजयासाठी बनवायच्या. सुरुवात दमदार होणं गरजेचं होतं, महत्वाचं होतं. ती सुरुवात चांगली पाहायला मिळते या मॅच मध्ये. राऊंड विकेटनं अजून एक फटका चांगला. स्क्रीनच्या दिशेनं अजून एक फ्लॅटेड शॉट आहे. बॅक टू बॅक आपण लगेचच रिपोर्ट करा. मांडा संघ, बादवड संघ, कुंदे आणि उमरोली या देखील टीमना आपण रिपोर्ट करायचंय. बादवड संघाने रिपोर्ट केलेलं आहे. मांडा संघ आपण देखील संपर्क साधायचे. कुंदे आणि उमरोली आपण असाल तर आपण त्वरित लगेच संपर्क साधा. आजची शेवटची रात्र आहे, शेवटची रजनी आहे, म्हणून सगळ्या टीम्सला विनंती आम्ही करतो की आपण त्वरित लगेच संपर्क साधावा. चिंडोना बॅटचा संपर्क जरूर आहे. डीप मध्ये बघतो आपण शॉट. तिकडे फाईन लेग मध्ये संधी होती. दोन्ही फलंदाजांना बाद करण्याची संधी एकदाच आली होती बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. इकडे झेल ड्रॉप झाला मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान फलंदाज दर्शक. त्याच्यानंतर रनआउटची जी संधी होती सचिनला बाद करण्याची ती देखील गमावली जय हनुमान क्रिकेट संघ जोईली टीमने या मॅच मध्ये. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 पुढे स्कोर बोर्ड वरती. रन्स आपल्या एकूण पाण्यामध्ये 13 धावा 13 रन्स इन बोर्ड. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट. बाळाशेठ कांबळे सध्या तरी मॅचचा आनंद घेतात. किरण शेठ आमचे राऊत, तसेच मुमताजन सागमान, लिलप शेठ बैकर असतील, यांचं देखील मनापासून आभार. हे सगळे आमचे दिग्गज इकडे सध्या तरी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जांतराजा क्रिकेट संघ कासगाव आयोजित कासगाव चषक 2024 क्रिकेट टुर्नामेंट प्रथमच रजनी क्रिकेट आणि आज निर्णायक रात्र आहे. सेप आउट झाले. पुन्हा मिस्सामिंग आहे. आता इकडनं संधी येते, ही संधी सोडली जाणार नाहीये. शून्यावरती परतावा लागेल. इकडनं सचिनला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का. पहिली विकेट. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये जय हनुमानाचा आशीर्वाद घेऊन दवलेपाडा उतरला आणि जय हनुमानाचा आशीर्वाद घेऊन जोईली संघ उतरला. सध्या भूषणदादा धुळे देखील मॅचचा आनंद घेतात. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चेतन शेट धुळे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून सगळे आमचे दिग्गज.
बागपूला जाऊन कट केलेला आहे विकेट. तिथे बघतो आपण विकेटची संभावना जरूर होती. पॉइंट लागा बसले, चूक होणार नाहीये. बॅक टू बॅक सेकंड विकेट. दुसरा धक्का लागत असताना मैदानाच्या मध्ये दवले पाडायला मॅच. आपण मंचावरती आपलं मनापासून स्वागत. बॅक टू बॅक बघतो आपण दोन धक्के लागत मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मध्ये 50 धावा बनवायची सुरुवात का केली होती हर्षदने. जसा हर्षद बघतो आपण स्ट्राईक पासून दूर गेला. बॅक टू बॅक 2 विकेट घेतले. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिक्सर, त्याच्यानंतरच्या 2 बॉलवरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाला. महेंद्रनं चांगला कमबॅक केलेला. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 50 धावा, 10ची सरासरी, एक चांगली धावसंख्या जरूर सेट केलेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये पूर्ण संघ आउट झाला होता जोहेलीचा. त्याचं कारण चांगली बॉलिंग केली होती जय हनुमान क्रिकेट संघ दवले पाडण्यात त्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये. तर या दरम्यान पाहतोय आपण एकच जल्लोष होत असताना मैदानामध्ये मात्र या ठिकाणी पाहतोय आपण कासगावच्या प्रथम महिला सरपंच सौ अंजलीताई बाळराम कांबरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावा. राहुलजी. सुंदर क्रिकेट मैदानाच्या मध्ये जोहेलीच्या माध्यमातून महेंद्र धुळेनं पुन्हा एकदा कमबॅक केलेला बघतो आपण. या मॅच मध्ये बॅक टू बॅक त्यांना 3 विकेट घेतल्या. 1 विकेट एका मागे एक. आय थिंक इकडे बघतो आपण विकेटची हॅट्रिक झालेली आहे आणि बाळाशेठ कांबळे यांच्या माध्यमातून जो पारितोषिक आहे तो जरूर दिला जाईल. आणि नुकताच ज्यांचं आगमन झालेलं विद्यमान सरपंच ताईंचं आगमन अंजलीताई कांबळे ताईंचं आगमन आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बाळाशेठ कांबळे हे देखील सध्या तरी व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत. किरणजी राऊत हे देखील या स्पर्धेचे सहआयोजक आहेत. हरीशदादा राऊत हे देखील या स्पर्धेचे सहआयोजक आहेत. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट आणि आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला क्रिकेटचा जरूर जल्लोष पाहायला मिळेल यामध्ये शंका अजिबात नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बघतो आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रन्स आपण बघितला तर आपल्या रन्स एकूण पाहायला मिळतात. त्याला 13 धावा धावपलकावरती 3 खेळाडू बाद झालेले आहेत. करण दुळे आलेत सेकंड ओव्हर मध्ये. पॉवर प्लेच्या बॅक टू द बॉलर केलेत व्ही शेप मध्ये. फटका साईड स्क्रीनला तिकडे फिल्डर थोडीशी त्यांनी करा. फिल्डिंग चेंडू लगेचच कव्हर देखील केलेला. उचलून फेक करेपर्यंत डावीकडनं मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या झाले 1 पुढे स्कोर बोर्ड एकूण जाऊन पोहोचल्या 14 वरती. करण बॉलिंग मार्कवरती बघतो आपण. अनिकेत 5व्या क्रमांकावरती आलाय आणि मैदानाच्या मध्ये बघतो आपण फलंदाज हर्षद केवणी अजून आहे ज्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 सिक्सर आले होते. तो सध्या आता साकिंग एंडला खूप वेळाच्या नंतर आलाय कारण का 2 सिक्सर मारल्याच्या नंतर तो तिसऱ्या बॉलवरती साकिंग एंड साक त्यानं सोडली होती. तो नॉन साकिंग एंडला उभा होता आणि आता बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी बॅटर आपल्याला साकिंग एंडला माफ करा पाहायला मिळेल अनिकेत जो साकिंग एंडला. लेफ्टी बॉलर देखील करण दुळे. रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 14 धावा धावापलकावरती. चांगला चेंडू बॉटमांचा सुंदर वापर. ऑनडायचा हा फटका डीप मध्ये चांगली फिल्डिंग करत असताना डावीकडनं एक सिंगल असमेल. अजय तिथे होता डीप मध्ये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 15 धावा 15 रन्स इन बोर्ड. 15 धावा 3 खेळाडू बाद. जय हनुमान क्रिकेट संघ दवलेपाडा या मॅच मध्ये 50 धावसंख्येचा पाठला करतो. आजची शेवटची रात्र निर्णायक रात्र आणि आज तुम्हाला जरूर क्रिकेटचा क्लास पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. कमी केली गती. पुन्हा थोडीशी अपील देखील पाहायला मिळाली. खेळाडूंची अपील कमी आहे मात्र प्रेक्षकांचा बघा आडाओढा. मोठ्या संख्येनं जोहेलीचे समर्थक इकडे उपस्थित आहेत. मोठ्या संख्येनं दवलेपाड्याचे समर्थक उपस्थित आहेत. मोठ्या संख्येनं प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आज मजा येणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. करण दुवे हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. मिसामिंग डाऊन द बॉल. फिल्डर तिकडे लॉंग ऑन ला गवसलेत. हर्षदला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. 14 धक्का लागत असताना दवले पडलेल्या मॅच मध्ये.
तुमच्या 12th मॅन कडे ते पैसे जमा आहेत, आपण नंतर सामना संपल्याच्या नंतर ते घेऊ शकता. सो मला नवीन बॅटर क्रमांक 6 वरती थोडीशी बिकट परिस्थिती आहे, गती थोडीशी कमी केली, अगोदरच खेळल्या बॅटर चेंडूना बॅटचा संपर्क पुन्हा नाहीये. चांगली बॉलिंग करत असताना करण धुळे विकेट टू विकेट बॉलिंग करतो, चांगल्या टप्प्यावरती बघतो आपण त्याची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. रन्स आता थांबलेले बघतो आपण 15 धावा, पहिल्या 2 बॉलमध्ये 12 होत्या, त्याच्यानंतर महेंद्रनं विकेटची 8 कंप्लीट केली. बाळाशेठ कांबळे यांच्याकडनं जरूर 2000चं बक्षीस तो देखील त्याला मिळालं आणि इकडनं बघतो आपण अजून 500 जे आहेत ते देखील मिळालेले आहेत काशीनाथ गवळी यांच्याकडनं. हा पारितोषिक आहे आणि प्रत्येक विकेटला जुळलीसाठी 200 रुपयाचा बक्षीस असणार आहे. यावेळेचा हा फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर फक्त ऑडियन्स मध्ये असतील, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, भगवा सिक्सर. कमिटीच्या वतीने थँक्यू. दोन ओव्हरचा खेळ संपला, 2 ओव्हर 21 रन्स आपण बघतो. धावा फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात, 21 धावा 4 खेळाडू बाद सध्या बघतो आपण या मॅच मध्ये. आता इक्वेशन आपल्याला जर बघितलं 18 चेंडू शिल्लक आहेत, 29 धावेची गरज या मॅच मध्ये विजयासाठी. प्रियेश बाबरे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत, ते सुद्धा चांगले समालोचन देखील करतात, त्यांचं देखील आपण आवाज पुढच्या इनिंग मध्ये जरूर ऐकू. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. रन्स आपल्याला 21 पाहायला मिळतात, 29 अजूनही गरज या मॅच मध्ये विजयासाठी. रफ अँड टफ सामना जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघ जे आहेत जेव्हा जेव्हा आमने सामने आले तेव्हा तेव्हा एक तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल, प्रोफेशनल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे आणि आजच्या रात्रीमध्ये नामवंत संघ खेळणार आहेत आणि त्याच्यामधील एक महत्त्वपूर्ण मॅच पाहायला मिळते. जबरदस्त क्लायमेट आहे, जबरदस्त वाऱ्या थंडगार क्लायमेट आहे आणि या थंडगार क्लायमेट मध्ये गरमागरम सामना आपल्याला पाहायला मिळतो दोन टीम मध्ये. गायकवाडचा पहिला बॉल आहे, PW ची विकेट इथनं मिळणार आहे. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर आणि केतला धक्के बेधक्का सध्या तरी या मॅच मध्ये बाग फुटला. जयनुमान दौलेपाडा थँक्यू डीजे. रन्स आपण बघतो स्कोर बरोबर 21 धावा. मागच्या रात्रीपासून मला तर वाटतं ही रेकॉर्डिंग बऱ्याचशा प्रत्येक इकडच्या सगळ्या प्रेक्षकांनी देखील ऐकली, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. लगेचच फोन देखील सुरू झालेले आहेत म्हणून सगळ्यांचं मनापासून आभार. समोरच्या दिशेने प्लेसमेंट केलेले डावीकडनं बघतो आपण एक सिंगलच मिळेल. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. दोन जे संघ आहेत नामवंत, मगाचे देखील सांगितलं, नवीन बॅटर आला मैदानाच्या मध्ये खेळण्यासाठी क्रमांक 7 वरती. भूषण बैकर आला मैदानाच्या मध्ये क्रमांक 7 वरती खेळण्यासाठी. जी परिस्थिती बघतो आपण मैदानाच्या मध्ये जोईलीची होती ती परिस्थिती आता इकडनं बघतो आपण दौलेपाड्याच्या मॅच मध्ये एक चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळेल. विवेक गायकवाडनं पहिल्या बॉलवरती विकेट घेतलेली आहे, या मॅच मध्ये कमबॅक असलेली आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे, 1-2 मोठे फटके मध्ये आले तर पुन्हा कमबॅक होऊ शकेल दौलेपाडाचा या मॅच मध्ये. पुढील चेंडू मी सामिंग हे प्रॉपर आहे, डीप मध्ये फिल्डर तिथे करण धुळे म्हणजे चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना बागफुटला आता पुन्हा एकदा जयनुमा क्रिकेट संघ दौलेपाडा या मॅच मध्ये.
त्यांना विनंती आहे आपण मंचावरती यावं. 6 विकेट गेलेले आहेत. 22 धावा फलकावरती आहेत. या मॅच मध्ये विजयासाठी 50 टार्गेट होतं. सध्या तरी बॉलिंग चांगली पाहायला मिळते. जयनुमान जोवेलीच्या माध्यमातून विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना विवेक गायकवाड देखील षटकामध्ये. पुढील चेंडू साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, कदाचित चेंडू विकेटच्या वरून गेला असावा. आपण एक्झॅक्ट बघूया ऍक्शन रिप्ले. चेंडू अतिशय सुंदर पाहायला मिळाला. चांगल्या लेंथवरती चांगल्या टप्प्यावरती होता चेंडू. तुम्हाला हा रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. वेगवान चेंडू होता. चांगली बॉलिंग करत असताना विवेक. प्रेशर आता वाढत चाललेला बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी दौलेपडा टीम मध्ये त्याचं कारण की या मॅच मध्ये अजूनही थोडासा मागे गेलेला बघतो. 22 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी 50 टार्गेट होता. दहा विकेटनं एक सिंगलच मिळणार आहे. या एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात झालेल्या आहेत 23 धावा पुस्तकावरती आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना बघतो आपण या दरम्यानचं तिसरा. विजयासाठी अजूनही आय थिंक 27 ची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. अजूनही मागे बऱ्याचसा मागे मॅच अजूनही बॅलन्स आहे. इकडनं जिम्मेदारी जबाबदारी घ्यावी लागेल बघतो आपण फलंदाज भूषण बैकरला. त्याच्यावरती आता जिम्मेदारी येऊन थांबलेली आहे. त्यानं चांगलं क्रिकेट केलं तर जरूर या मॅच मध्ये दौलेपाडा कमबॅक करू शकेल. गायकवाड ओ द विकेट न सेन्सिबल क्रिकेट समोर प्लेसमेंट केलेली स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. 10 विकेट एक सिंगलच घेतली जाईल. माहिती इकडनं की बैकरला पुन्हा आपल्याला स्ट्राईक घ्यायची आहे. और बघतो आपण संपलेला 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस रन्स धावा 24 धावा अजून या मॅच मध्ये विजयासाठी 26 धावेची अजूनही गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी या मॅच मध्ये 26 धावेची गरज आहे. डीजे मान्यवर उपस्थित आहेत मंचावरती. त्यांचा आपण सन्मान करू. या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय बाळाशेठ कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्रथम सत्कार करतोय. उपतालुका प्रमुख कर्जतचे सन्माननीय दशरथजी भगत साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया. त्यांना विनंती राहील की आपण सादरीकरण कक्षामध्ये यावं. त्याचनंतर पुढचे सत्कारमूर्ती असतील आगरी युवक उन्नती समाज मंडळाचे अध्यक्ष आदरणीय व्यक्तिमत्व दिलीपजी बैकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण सदिच्छा सन्मान या मंचावरती करणार आहोत. सन्माननीय दिलीप शेठ बैकर साहेबांचं सुद्धा सन्मान होत असताना मायाची शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जातोय. त्यानंतर पुढचे सत्कारमूर्ती असतील. खरं तर या मैदानावरती पहिली नाईट रेसलिंग खेळवली गेली आदरांजली चषक आणि त्या आदरांजली चषकाचे आयोजक आणि त्याचबरोबर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय चेतन मनोहरजी धुळे साहेब यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जाईल. सामना सुरू झालाय. जाऊया पुन्हा एकदा राहुलजी वैर यांच्याकडे. थँक्यू सो मच जगदीशजी. आणि संदीपजी धुळे यांच्याकडनं विकेटच्या अटॅकसाठी रोख रक्कम 2000 असं बक्षीस. ज्यांनी हा डेकोरेशन सुंदर असं मंडप उभारला. यावेळेचा फटका समोर स्क्रीनच्या दिशेला रस देखील चांगला मिळतील. बैकरनं घेतली जिम्मेदारी आणि ठोकलाय आदमदार भगवा षटकार. मिलिंद आपलं देखील हार्दिक स्वागत. पुढील चेंडू
चांगला चेंडू फुलर लेनचा अक्षरशः खोदून काढला. सेकंडचा कॉल जरूर असेल बैकरला. साय कवी वेगाने धावतोय धावावंच लागेल. जर सामना जिंकायचे तर मेहनत करावीच लागेल. क्रिकेट खेळ असा आहे की तिथे इझी काही नाहीये. इकडे तुम्हाला मेहनत करावी लागेल. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 2 पुढे स्कोर बोर्ड वरती. रन्स आपल्याला एकूण पाहायला एकूण 34 34 धावा. आता बघतो आपण इक्वेशन अजून शिल्लक आहे. येणारा चेंडू शिल्लक येत 9 आणि विजयासाठी 16 धावेची गरज आहे. गरमागरम आपल्याला मॅच पाहायला मिळते. जरूर आपण बघतो गारा. आपण जर इथनं बघितलं तर क्लायमेट खूप चांगला आहे. जो वारा आहे तो गार आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅच गरमागरम आहे. दोन टीम मध्ये सध्या तरी लढत महत्वाची पाहायला मिळते. अस्तित्वाची लढत आहे. पुढच्या मॅच मध्ये जर इकडनं खेळायचं असेल किंवा स्पर्धेमध्ये पुढे प्रवेश करायचा असेल तर जिंकणं जरूर आहे. दोन्ही टीमला कंबर कसलेली आहे. मात्र या मॅच मध्ये अजूनही सिक्वेन्स आहे. पुढील चेंडू पुन्हा फुल टॉस आहे. समोर खेळ विषय मध्ये फटका चांगला. डीप मध्ये बघतो आपण प्रोटेक्शन चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच अक्षर मध्ये उचलून फेक करेपर्यंत डावीकडे एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती. रन्स आहेत 35. अजून बघतो आपण चेंडू शिल्लक आहेत येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी या मॅच मध्ये बघतो आपण 15 ची गरज आहे. तरार क्रिकेटचा एक जबरदस्त गरमागरम मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम ना इथं कंबर कसलेली आहे. दोन्ही टीमला माहिती आहे की चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. मोठ्या संख्येनं पाठराखे इथले पोहोचलेत तर त्यांना आनंद द्यायचा असेल तर इकडनं चांगलं क्रिकेट खेळून या मॅच मध्ये विजयाचा झेंडा गाडावा लागेल. पुन्हा फुल टॉस आहे. क्रॉस द लाईन केले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच अक्षरमध्ये उचलून फेक करेपर्यंत डावीकडे एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या झाले 1 न पुढे स्कोर कार्ड वरती. रन्स 36. आता बघतो आपण चेंडू शिल्लक येणारे 7 चेंडू 14 ची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. क्वालिटी क्रिकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमनं हनुमानाचा आशीर्वाद जरूर गावात निघाला घेतला असावा. मात्र इकडनं आज शनिवार देखील आहे. हनुमान कोणाला पावेल हे देखील तेवढंच गरजेचं पाहण्याच्या मॅच मध्ये. गती कमी केली. फटकावून साईडला पाठवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वपूर्ण संघर्षमय आकाशगाव सिक्सर. आपण लगेचच फिल्डिंग सेट करायचे. मॅच खुली करत असताना बैकर नका बॅटिंग केलेली बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. त्याचे 2 सिक्सर महत्वपूर्ण. त्याच्यानंतर बघतो आपण त्याच्या बॅटमधून सिंगल डबल धावा देखील त्याच महत्वाच्या. आता बघतो आपण 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी 8 डावीची गरज आहे. करण इकडनं जी बॉलिंग केली कदाचित मी तर म्हणाल एखादा पर्याय माहीने कदाचित बॉलिंग करू शकला असता या एंडनं. कारण का त्या एंडनं त्यानं चांगली बॉलिंग केली होती. मध्ये इकडनं बघतो आपण करणने बॉलिंग केली आणि करणने एकूण 18 धावा खर्च केल्या. त्याचा बेनिफिट आता या मॅच मध्ये दौलेपाडा संघाला बघतो आपण मैदानाच्या होत असताना. आता इक्वेशन सोपं आहे. आता मॅच अजूनही ऑन आहे कारण का चेसिंग कंपल्सरी आहे. एखादी विकेट खास करून जी विकेट आहे ती विकेट भूषण बैकरची निर्णायक असणाऱ्या मॅच मध्ये तो जर शेवटपर्यंत खेळला तर मॅचचा रिझल्ट किंवा मॅचचा इकडनं जो इक्वेशन आहे किंवा इकडनं जास्त चान्सेस दौलेपाडा टीमला आहेत. मात्र मॅच अजूनही बघतो आपण समान संधी. विकेट टू विकेट बॉलिंग केली या षटकामध्ये कल्पेश जोयना तर मॅच बनू शकेल तो प्रयत्न जर्मन जोईली करेल की इकडनं आपल्या साईडला पुन्हा एकदा जर्मन क्रिकेट संघ दौलेपाडा या मॅच मध्ये विजयाचा झेंडा गाड्या मैदानाच्या आतमध्ये. सुंदर मॅच पाहायला मिळते. पुढील चेंडू पहिला बॉल वेगवान आहे. सायक रोटेट करायची आहे आणि त्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. सायक रोटेट झालेली आहे. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. इथनं जीवनला मात्र सायक इकडनं मिळते भूषण बैकरला.
प्रश्न तर ऑनलाईन आपल्या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. कासगाव शासकीय चर्चा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. रजनी क्रिकेट प्रथमच आपण बघतोय आणि आज ज्या सगळ्या टीम खेळणार आहेत त्या टीम आपण सातत्यानं महाराष्ट्र बद्दल खेळताना बघत असतो. त्या सगळ्या नामवंत टीम खेळतील. मात्र या मॅच मध्ये अजूनही इक्वेशन 5 चेंडू शिल्लक आहेत. 8ची गरज आहे. फिरकीपट्टू मैदानाच्या आतमध्ये कल्पेश धुळ्या बॉलिंग मार्कवरती सेप आउट झाले. फटका चांगला आहे समोर स्क्रीनच्या दिशेला. बैकरच्या बॅटमधून अजून एक दमदार दर्जेदार ठोकलाय हा षटकार. अजूनही गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. मी मगाशीच सांगितलं बैकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत माहिती आहे दवलेपाडा गावाला की आम्ही जिंकू शकतो हा सामना. तो आत्मविश्वास आहे त्यांना. अक्षरशः बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये जी त्यांनी इनिंग खेळलेली आहे ती जबरदस्त. 8 बॉलमध्ये त्याने 25 धावा बनवल्या नाही तर कुठल्या मैदानाच्या ठोकल्या आणि त्या 25 धावा या विजयाचा गणित सोडू शकतील हा देखील सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. एखादी विकेट अजूनही मॅच ऑन आहे. पुन्हा सेप आउट झाले. इकडनं धाव मिळणार नाहीये. मॅच ऑन आहे. मी मगाशी देखील सांगितलं 4 मध्ये 2 बनवायचे असताना आता बघतो आपण इकडनं तिसरा बॉल डॉट आलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 2 धावेची गरज आहे. एखादा डॉट बॉल 2 चेंडू 2 धावा. एखादा अजून डॉट बॉल 1 बॉल 2. इथनं एखादी विकेट. मॅच मध्ये पुन्हा समीकरण आपण बघतो वेगळं. मात्र एखादा मोठा फटका दौलेपाडा हा सामना जिंकू शकेल. अजूनही 2 धावेची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. दुलेचा पुढचा बॉल सेप आउट झाले. आपल्या साहिल बैकरला फिनिश केलेला सामना. पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जिंकली मॅच. जनुमान क्रिकेट संघ दौलेपाडा टीम अभिनंदन आणि हार्ड लक टप लक जनुमान जोईली टीम. थँक्यू. आणि त्याचबरोबर राजेशजी शिंगरे आपण सुद्धा यावा. राजेशजी शिंगरे आणि गणेशजी जमदारे आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. राजेशजी शिंगटे या.